मित्रांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आली शेडवरती। कोंबड्यांना आता खाद्य आणि पाणी दिले। तर आता आम्हाला आज ह्या शेडच्या चारी साईडनी भिंती घालायच्यात। हे तुम्ही पाहू शकता, ही पाठीमागची जी साईड आहे ती झाली भिंत घालून त्या साईडची, आणि आता ह्या दोन साईड बाकी आहेत, तर त्याची पण आता आपल्याला भिंत घालायची आहे। तर आता आपण तेच काम करणार आहे, कारण दुपारी काय होतं, दुपारी काम करायला घेतलं की खूप ऊन लागतं। तर ऊन असल्यामुळे काम करण्याची इच्छा पण होत नाही, म्हणून आता विचार केला की सकाळ सकाळच काम करूया। त्या जाळीच्या खाली जो जागा आहे ही मोकळी, ही आम्हाला पूर्ण 2-2 फुटाच्या भिंती घालून कवर करून घ्यायची आहे। कारण एक साईडने तर शेडची भिंत येते, दुसऱ्या साईडची भिंत आम्ही घातलीच आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। हे पहा, ही पण भिंत आमची घालून झाली आहे। ही आम्ही अशी दुपारीच घातली आहे आणि 2 दिवस झाले भिंती घालण्यासाठी वेळ काढतोय, पण भिंत घालायला टाईमच भेटतोय। पण प्रॉब्लेम असं होतोय का 4 वाजले का पाऊस येतो आणि 12 वाजल्यानंतर खूप ऊन असतं, त्याच्यामुळं भिंत एकही पूर्ण झाली नाही आहे। पण आता आजपासून ठरवलं आहे की सकाळ सकाळ उठल्या भिंत घालून घ्यायच्या आधी। तर हा एक कॉर्नर आपला राहिला आहे, म्हणजे ही पूर्ण इथून ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पूर्ण भिंत घालायची आहे। आणि ही पण साईड घालायची, 2 साईडच्या भिंती घालायच्या राहिल्यात आपल्याला। तर ते आता थोडे करून 2-3 दिवसात आपल्याला कवर करून घ्यायचे, कारण की आता कोंबड्यांना पण बाहेर सोडायचं आहे। तर ह्या पहिला कवर केला पाहिजेत, का नाहीतर मग कुत्री आणि मांजरी खालून सहज घुसू शकतात। त्यामुळे आता हे लवकर काम करून घ्यायचे। मी सकाळ पुढे आली होती आणि आता आई आणि ओम येतात आहेत पाठवून, कारण लवकर येऊन कोंबड्यांना खायला प्यायला पण द्यायचं होतं। तर आता ते देऊन झाले। जेवण बनवण्यासाठी घरी 9-10 वाजता जाणार, कारण वहिनी पण आहे, पण पिऊ छोटी असल्यामुळे तिला काही जास्त पिऊ काय काम करून देत नाही। त्याच्यामुळे तिला सांगितलं आहे जेवढं तुला होते तेवढं कर, बाकीचं राहू दे, बाकीचं आम्ही आल्यावर करू। तर आता आई आणि ओम आलेत, तर आता आम्ही करतोय कामाला सुरुवात। घरी यायला 11 वाजले, कारण की सकाळी लवकर गेलो होतो, ती भिंत बांधायची होती म्हणून। पण व्हिडिओ काय बनवू शकलो नाही, कारण की मोबाईलला चार्जिंग पण नव्हती, मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता। तर घरी निघालो आणि लाईट आली, त्यामुळे व्हिडिओ बनवायचाच राहून गेलो। आता घरी येऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आहे आणि आता बघतो घरात काय काम असेल तर ते करायचं आहे। तर आता ते काम करून मग पुन्हा जेवण वगैरे करून पुन्हा शेडवरती जायचं आहे। आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे, घरातली कामं पण उरकल्यात। तर सकाळी भिंत बांधली होती, त्यातला थोडासा माल उरला होता, तर तो लावायचा आहे। आता एका भिंतीवरती टाकायचा आहे, कारण की तो सुकून जाईल म्हणून परत शेडवरती एक थोड्या वेळासाठी चालली आहे। आई गेली पुढं, मी चालली पाठवून। ही सकाळी आम्ही ही दगडांची भिंत बनवली, खूप जड गेली बनवायला, खूप त्रास झाला ही भिंत बनवताना, कारण की आतापर्यंत विटाचं बांधकामची भिंत बनवली, पण दगडाची बनवली नव्हती। पण ही भिंत बनवायला खूप त्रास झाला, कारण की खाली पण थोडंसं असं 2 इंच खोदून त्याच्यावरती दगडाचा थर देऊन ही अशी भिंत बांधली आम्ही। हे पहा, तर सकाळी आम्हाला ह्याच भिंतीला 3 तास गेले आणि डेपो पण आम्ही 4 डेपो केले होते, तरी ते पुरले नाही, कारण दगडाचं बांधकाम करायचं म्हटलं का माल खूप लागतो। तर आता याच्यातलाच माल थोडासा उरला आहे। सकाळी खूप हे झालं होतं, दमल्यासारखं झालं होतं, म्हणून आम्ही थोडासा माल उरला होता तेच घरी गेलो, कारण हे पुढची साईड पूर्ण पण नसती झाली। तर तोच आता माल उरलेला दुसऱ्या भिंतीला मारायचा, म्हणून आता दुपारी उन्हात आलो आहे आम्ही शेडवरती। सकाळी एवढा माल उरला होता, इकडे आईने घमेल्यात घेतलाय। हे काल आम्ही केलं होतं, मग पाऊस आला म्हणून बंद केलं काम करायचं। तर आता इथंच जो माल उरलाय तो मारून घ्यायचा आहे। इथंच हा माल मारून घ्यायचा आहे आणि याच्यावरती 2-2 थर देऊन ही जाळी पॅक करून घ्यायची। गेटवरती पण आता इथे जे केलं त्याला पण माल मारून घ्यायचा आहे। आता हे खोदून घ्यायचं आहे, कारण की जाळे असल्यामुळे टिकावणे खोदता नाहीत, त्याच्यामध्ये कुदळीने थोडं खोदून घ्यायचं आणि याच्यावरती दगडी टाकून वरती एक इटाचा थर देऊन बांधकामाला सुरुवात करायची। ते मागचं आम्ही सकाळी पूर्ण दगडाचं केलं, त्यामुळे खूप टाईम लागला, पण आता एक थर दगडाचा देणार आहे आणि बाकीचं विटांनी काम करणार आहे। तर ते खोदून झालंय सगळं आणि आता डेपो टाकून घ्यायचे। डेपो तयार करते मी। हे पाऊस झालाय त्याच्यामुळे ही रेती पूर्ण अशी, ही रेती नाही, ही कच आहे, पूर्ण अशी खाली दबली गेली आहे, त्यामुळे वडायला पण खूप हाड जाते।
तर असं आता डेपो टाकून त्याच्यात सिमेंट टाकून माल तयार करायचा. पिऊ आली आता पहिल्यांदा आज शेड वरती. ये ये आतमध्ये ये, चल. पिऊ आणि पिऊची मम्मा आली आहे. अरे बापरे, कुठे आले पिवडू? या 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 या. काय रे? अयो, काय बघायला आली? मुर्गी बघायला आली? कुठे आले ग पिवडू? काय बोलते आजी? अयो, सगळं निरीक्षण चाललंय. कुठे काय घे बघून सगळं. अय्यो बाबो, मुर्गी बघायला आले बा. आली होती कोंबड्या बघायला, आता गेली घरी. आता करतो कामाला सुरुवात. आता थोडं थोडं खोदून त्याच्यावरती असे मोठे मोठे दगड टाकून त्याच्यामध्ये सिमेंट आणि रेतीचं मिक्सर टाकून त्याच्यावरतीच आम्ही विटेचं बांधकाम केले. कारण की दगडी खूप मोठ्या मोठ्या त्या उचलल्या पण जात नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट ढकलून दिल्यात आतमध्ये. आणि त्याच्यावरतीच माल टाकून दोन्ही साईडला 2 फळ्या लावून भिंत तयार केली आहे आम्ही. पहिल्यात आधी जो डेपो केला होता त्याच्यामध्ये हीच भिंत झाली फक्त एकच. आता ही करायची, त्याच्यासाठी हा दुसरा डेपो केला. हे पहा, आता याला दोन्ही साईडने फळ्या लावायच्यात कारण दगडी खूप जड जातात ते रचायला. त्यामुळे आता याच्यावरती इटकारच लावायच्यात कारण ही दोन्ही भिंती त्या दगडीतच केलेल्या पण खूप जड गेल्या. तर आता खालून एक दगडाचा थर दिला आणि त्याच्यावरतीच आता विटा लावून पॅक करून घ्यायचे दोन्ही साईडने फळ्या लावून. आता हा दुसरा डेपो बनतोय. पहिला डेपो तो संपून गेलाय, पाणी काही आहे ना पाईपाला, काय झालं काय माहिती. बघा सिमेंटने कसे झाले दिवसभर. सिमेंटमध्ये हात होते तर, कारण हँड ग्लोव्ज नाही आहे त्याच्यामुळे हात खूप खराब झाले. एक भिंत होईल आहे डेपोमध्ये तर ती करून घ्यायची. फळी लावून जाळी त्या याच्यामध्ये पॅक करून घ्यायची सिमेंटमध्ये, अशी ठेवायची फक्त तिला. आता ही आई त्या साईडने करणार आणि मी ह्या साईडने करणार, म्हणजे दोन्ही साईडने भिंत होऊन जाते. ही काय अशी माहिती प्रॉपर भिंत नाही घालायची, फक्त ही अशी जी खालची जाळी आहे ना ती कुत्र्या मांजरांना काढता येऊ नये म्हणून फक्त पॅक करायची. म्हणून आपले ह्या भिंती घालायचं काम चाललंय. हा समोरून जो रोड जातो तो डायरेक्ट नदीवरती जातो. तर नदीला खूप लोक पोहण्यासाठी येतात. ती लोक आम्ही भिंत बांधत होतो सारखे आमच्याकडे येता जाता पाहत होते आणि विचारत होते तुम्ही घरी का काम करता म्हणून. दोन्ही फळ्यांच्या मध्ये असा एक विटेचा थर दिलाय, खाली दगडाचा एक दिला होता आणि त्याच्यावरती फळ्या लावून एक आता आतमध्ये विटेचा थर दिला. आता याच्यावरतीच माल ओतून द्यायचा. आज आम्ही त्या कॉर्नर पासून तिथून तर इथपर्यंत भिंत बांधून घेतली आहे आणि आता उद्या ह्या साईडची बांधायला सुरुवात करायची आहे. दिवस पण गेलाय ना, आता घरी निघालोय आम्ही कारण संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आता डेपो वगैरे टाकून पण तो संपणार नाही, त्याच्यामुळे आता चाललोय आम्ही घरी. आता उद्या सकाळी लवकर येऊन ते करून घेणार आहे आम्ही. आई कुठे आहे तुझं स्कार्फ? आता जे हे आणलं होतं सामान सगळं आतमध्ये नेऊन ठेवायचं आणि जायचं आता घरी. सगळ्यांचे तोंड हातपाय धुवून झालेत. ओमधर हे आतमध्ये ठेवतो. आतमध्ये आहे का? 1 मिनिट, कडी कोणी लावली? आता शेडचा दरवाजा बंद करून आम्ही चाललोय घरी. ओम लावतोय लॉक. चल पटपट, चावी नीट ठेव पॉकेट मध्ये. चला चला फास्ट फास्ट. मोरांचा बघा किती आवाज येतोय ना, मोरांचा खूप आवाज येतोय. हे बघा स्काय पण काय मस्त सुंदर दिसत, काय सुंदर वाटतंय. मस्तपैकी आता जेवण वगैरे झाले आणि झोपायची पण तयारी झाली. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.